शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. पुण्यातील नसरापुरात 4 वर्षे चिमुरडीची अत्याचार करत हत्या. संतापजनक घटनेमुळे नसरापुरात निषेध मोर्चा. काळ्या फिती बांधत महिलांचा सहभाग. आरोपीला फाशी द्या, संतप्त गावकऱ्यांची मागणी. पुण्याच्या नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. पुणे कोर्टाबाहेर नराधमाच्या विरोधात नागरिक आक्रमक. पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न. नसरापुरात चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालू. आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची कोर्टाला विनंती करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. पुण्याच्या नसरापुरातील पीडितेच्या धारीमधील घरी जाणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना आंदोलकांनी अडवलं. आरोपीला ताब्यात देण्याची मागणी. तर आरोपीच्या विरोधात कठोरात कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करू, सुनेत्रा पवारांचा शब्द. आमदार रोहित पवारांचा नसरापूर ग्रामस्थांसोबत संवाद. शक्ती कायदा लागू करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा. रोहित पवारांची सरकारकडे मागणी. पीडितेच्या आईला शासकीय नोकरी, आर्थिक मदत आणि म्हाडाअंतर्गत घर द्यावं अशी जनभावना. पुणे पुन्हा हादरलं. खेडच्या खालुंबरेमध्ये 3 वर्षाच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या. नराधम आरोपी दक्षिण म्हाळुंगे पोलिसांच्या ताब्यात. आरोपी 16 वर्षीय असून मूळ बिहारचा असल्याची माहिती. सोलापुरातील बोरामणी गावामध्ये तिहेरी हत्याकांड. संपत्तीच्या वादातून दीराकडून भावजयसह पुतणा आणि पुतणीची हत्या. आरोपी फरार. पोलिसांकडून तपास सुरू. 2029ला भाजप शिवसेना स्वबळावर लढू शकते. राजकारणामध्ये बॉन्ड किंवा अॅग्रीमेंट नसतं. शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य. भाजप भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढणार. सामनातून दावा. भाजपकडून अजितदादांचा पक्ष गिळण्याची तयारी झाली आहे. शिंदेचे आमदारही उद्या भाजपमध्ये जातील. खासदार राऊतांचा भाजपवर निशाणा. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचं पक्षप्रवेशावर सूचक वक्तव्य. आज ठाकरे सेनेसोबत, उद्याचं सांगता येणार नाही. संजय जाधव यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा. गोकुळच्या निकालानंतर गुलाल लावूनच प्रतिक्रिया देईन. मंत्री हसन मुश्रीफांनी भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटलांना डिवचलं. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य. मुश्रीफांची प्रतिक्रिया. बागेश्वर बाबाकडून शिवरायांच्या प्रतिमेचा अनादर. वाहनामध्ये शिवरायांची प्रतिमा उलटी ठेवल्यानं फोटो व्हायरल. बागेश्वर बाबा पुन्हा वादात अडकण्याची शक्यता. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांना ईडीचं समन्स. येत्या आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. चाकणकरांच्या समता पतसंस्थेमधील खात्यामध्ये गैरव्यवहाराबाबत चौकशी होणार. फोंदो खरात नॉमिनी असल्याची माहिती. देशभरातल्या लाखो मोबाईलवर सायरन वाजला. आपत्कालीन परिस्थितीमध्ये अलर्ट देण्यासाठी सरकारकडून ट्रायल. या सिस्टीमद्वारे आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रत्येकाला अलर्ट देता येईल. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.